राज्यात विकास कामे ठप्प होणार, ठेकेदार रस्त्यावर. खोटं बोला पण रेटून बोला ही धोरणं राज्य शासन राबवतंय का, असा थेट प्रश्न विचारला जातोय. महाराष्ट्रातील सर्व 35 जिल्ह्यांमध्ये आज एकाच वेळी कंत्राटदार संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडण्यात आलं. गेल्या 8 महिन्यांपासून थकीत देयके न मिळाल्यामुळे ठेकेदार संतप्त झाले. सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामविकास, जलसंपदा विभागात काम पूर्ण करूनही एकाही ठेकेदाराला शासनाकडून पैसे मिळाले नाहीत. हजारो मजूर, वाहतूकदार, पुरवठदार यांच्या उपासमारीची वेळ आली आहे. 5 ते 6 कोटी लोकांचे रोजगार धोक्यात आल्याचा गंभीर आरोप संघटनांकडून करण्यात आलाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे वारंवार निवेदनं देऊनही निधी मिळाला नाहीये. त्यामुळे ठेकेदारांनी आज रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. दरम्यान एका बाजूला राज्याचे अर्थमंत्री ठेकेदारांचे कुठल्याही प्रकारची देणे नाहीत असं वारंवार सांगतायत, पण दुसऱ्या बाजूला ठेकेदारांना आंदोलन करावं लागतं. मग लोकांनी नेमकं काय समजायचं, असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालाय. खोटं बोला पण रेटून बोला हीच धोरणं राज्य शासन राबवतंय का, असा थेट प्रश्न विचारला जातोय. निधी अभावी अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. काम कागदावर तरतूद आहेत, पण प्रत्यक्षात अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. पालघरमध्येही आज ठेकेदार युनियनकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. ठेकेदार असोसिएशनच्या अध्यक्षांनी प्रशासनाला धारेवर धरत स्पष्ट इशारा दिलाय. जर तातडीने निधी उपलब्ध झाला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील आणि ते गंभीर परिणाम शासनालाच भोगावे लागतील. पाहूया अध्यक्ष अतुल घरत यांची प्रतिक्रिया. आज पालघर जिल्ह्यात आपण सर्व ठेकेदार आम्हाला निधी मिळत नाही याच्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि निधीसाठी आम्ही रोज हेलपाटे मारतो. प्रत्येक ऑफिसला, मंत्रालयामध्ये पण त्यांचे हेलपाटे मारून झालेले आहेत. आता आंदोलनाशिवाय आमच्याकडे कुठल्याच प्रकारात पर्याय आमच्याकडे राहिलेला नाहीये. आज एक सांगलीचा हर्षल पाटील जो एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे, त्याने आमची आत्महत्या केलेली आहे. त्याबाबत आम्ही सर्व निदर्शनं केली, आंदोलनं केली, तरी पण या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाहीये. त्याच माध्यमातून आम्हाला आंदोलनाच्या याच्यातून सांगायचं आहे की साहेब, आमच्याकडे आता तरी लक्ष द्या. अजितदादा पवारांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो की साहेब, आम्हाला निधीच मिळत नाही. 8 महिन्यापासून हा इकडचा ठेकेदार आहे त्रयस्थ झालेला आहे. त्याची संपूर्ण फॅमिली आता रस्त्यावर आलेली आहे. तर आता काहीतरी लक्ष द्या, आम्हाला निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सगळ्यांचे आता 35 जिल्ह्यामध्ये आपलं हे आंदोलन चालू आहे. आपला पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे आदिवासी विकास विभागाचा आपल्याला निधीच मिळाला नाहीये साहेब. मागच्या 1 वर्षापासून आम्ही या निधीसाठी हेलपाटे मारतोय, तुमच्याकडे निवेदनं देतोय, शिष्टमंडळ घेऊन येतोय, पण कुठल्याच प्रकारचा आम्हाला निधी मिळत नाही. जवळपास आता पालघर जिल्ह्याचे 1000 कोटीचा निधी आपला बॅलन्स आहे. जलजीवन मिशनची आता सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये 16,000 योजना आपल्या बंद पडलेल्या आहेत. तर ह्यासाठी आमची एकच आहे की ठेकेदारांची आत्महत्या झाल्या नाही पाहिजेत. आणि या ठेकेदारांची जर आत्महत्या हर्षल पाटील सारख्या झाल्या तर त्याला जबाबदार हे फक्त सरकार असेल. जर या सरकारने यापुढे निधीबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही घेतला तरी इकडचे पण कॉन्ट्रॅक्टर आता आत्महत्या करतील. सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून एक शासनाने जो हे आणला की जेणेकरून एक इंजिनियर झालेला मुलगा त्याला काहीतरी काम मिळावं, पण ते काम मिळाल्यानंतर ते काम केल्यानंतर जर पैसे त्याला मिळत नसतील आणि त्याच्यावर जर आत्महत्यासारखी वेळ येत असेल तर हे याच्यासारखी खेदाची बाब नाहीये. सरकार नेमकी काय भूमिका मांडते या संदर्भात? का पैसे अटकले, निधी का नाही? आमच्या संघटनेच्या माध्यमातून तसेच सर्व ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्रिमंडळांकडे आमचे शिष्टमंडळ गेलं होतं, त्यांच्यासाठी वेळ दिली होती. परंतु मीटिंग घेऊन त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा त्यांनी आतापर्यंत निधीबाबत कुठली ठोस भूमिका दिली नाही आम्हाला आणि निधी पण दिला नाही. 8 महिन्यापासून हा ठेकेदार एकदम त्रयस्थ झालेला आहे. लाडकी बहीण असेल किंवा अनेक ज्या योजना येतात त्याच्यात कुठेतरी पैसे वळवले जातात असा आरोप सुद्धा होतोय. हो नक्कीच, जर आम्हाला जर पैसे मिळत नसतील तर लाडक्या बहिणीला हे जे पैसे देत आहे, आता लाडक्या ठेकेदाराकडे थोडा तरी विचार करावा सरकारने, जेणेकरून आज एक महिला जी तुम्ही जलजीवन मिशनची योजना आणली आणि जलजीवन मिशनच्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही त्या महिलेला आधार द्याल पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून, पण ती योजनाच बंद पडली आहे ठेकेदारामुळे. आज जेव्हा तुमच्या रस्त्यावर कुठलं पण झाड पडतं तर त्या रस्त्यावर माणूस सांगतो हे ठेकेदार कोण आहे, हा कामाचा ठेकेदार. मग ते अधिकारी वर्ग त्या ठेकेदाराला काम करायला सांगतात, तेव्हा तुमचा रस्ता सुरळीत होतो. ठेकेदार हा एक फार मोठी भूमिका बजावत असतो आपल्या सर्व सरकारच्या सर्व कामगिरीमध्ये, पण या ठेकेदारांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाहीये. मागच्या 1 वर्षापासून आम्ही रोज कळकळीची विनंती करतोय, सगळ्यांना निवेदन देतोय, परंतु कुठल्याही प्रकारचा हा मदत केली जात नाहीये सरकारकडे निधीच्या बाबतीत.